गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲब्सोल्यूट प्रेशर गेज प्रेशर स्टडी केलं होतं. आज आपण पाहणार आहोत हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. बघा, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स पाहत असताना याच्यामध्ये आपल्या पुस्तकातली जी डायग्राम आहे ती डायग्राम घेऊन आपण समजू शकतो, किंवा याच्यामध्ये थोडी लँग्वेज थोडी हार्ड आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला थोडक्यात नेमकं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा काय कॉन्सेप्ट आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा, इकडे याच्यामध्ये पुस्तकात एक डायग्राम दिलेली आहे त्यांनी. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेसल्स आहेत. एक सिलेंड्रिकल व्हेसल आहे, समजा त्रिकोणी आकाराची व्हेसल आहे, किंवा आणखीन कुठल्याही आकाराची व्हेसल आहे, ज्या प्रत्येकाचा बेस हा डिफरंट आहे, परंतु त्यांच्यामध्ये फिलअप केलेलं जे लिक्विड आहे ते कसं आहे, इक्वल हाईटला आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय केलं, समजा आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय. आता हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय, तर आपण काल पाहिलं होतं फ्लुइड ॲट रेस्ट किंवा प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट, त्याला आपण हायड्रोस्टॅटिक असं म्हणतो. हायड्रोडायनामिक ही एक देखील ब्रांच आहे, तुम्हाला मी काल सांगितलं होतं. हायड्रोस्टॅटिक ही अशी ब्रांच आहे फिजिक्सची ज्याच्यामध्ये फ्लुइड रेस्ट पोझिशनला असतानाचा जो काही स्टडी त्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण हायड्रोस्टॅटिक असं म्हणतो. तसं आता पॅराडॉक्स म्हणजे काय, पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. नेमकं असं व्हायला पाहिजे होतं परंतु असं होतं, त्याला म्हणतो आपण विरोधाभास. आतापर्यंत आपण काय स्टडी केलं होतं की जर समजा एखाद्या प्रेशर म्हणजे काय आहे, प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. किती एरियावरती किती फोर्स एक्झर्ट झाला त्याच्यावरून आपण प्रेशर डिफाईन करत असतो. बरोबर आहे. समजा हा जा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इतका आहे एखाद्या ऑब्जेक्टचा, त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला आपण एका सेम मॅग्निट्यूडचा. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, समजा हा एरिया असेल 1 मीटर स्क्वेअर, याच्यावरती 10 न्यूटन एवढा फोर्स एक्झर्ट केला आहे, तर याचं प्रेशर असेल 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. परंतु समजा मी काय केलं, एक स्मॉल एरिया घेतला 1 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याच्यावरती एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे तो देखील सेम 10 न्यूटन एवढा आहे. तर या ठिकाणचं प्रेशर जास्त आहे याच्यापेक्षा, असं आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. म्हणजे याचा अर्थ स्मॉलर एरियावरती जास्त अमाऊंट ऑफ फोर्स. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जास्त मास असेल तर जास्त फोर्स, हे आत्तापर्यंत आपण स्टडी केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सेम अमाऊंट ऑफ फोर्स आहे, परंतु डिफरंट एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवरती आपण एक्झर्ट केला, तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळालं की प्रेशर डिफरन्स त्या दोन्हीमध्ये बघायला मिळाला, किंवा त्या ठिकाणचं प्रेशर कसं आहे, डिफरंट आहे. पण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये काय होतं, त्यांनी काय सांगितलं, जर समजा आपण या ठिकाणी 3 कंटेनर्स घेतले, ग्लास कंटेनर्स आहेत, ज्याच्यामध्ये सेम डेन्सिटीचं लिक्विड आपण फिलअप करणार आहोत. समजा हे एक कंटेनर आहे, याचा एरिया काहीतरी असेल, हे दुसरं कंटेनर आहे, पण ह्या 2 कंटेनरमध्ये साम्य काय आहे, तर दोघांचा जो खालचा हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, हा बेस, हा दोघांचा बेस सेम आकाराचा आहे, किंवा दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे, फक्त वरच्या बाजूला याचा शेप कसा आहे, इन्क्लाइंड आहे. याच्यानंतर समजा आपण काय केलं, या ठिकाणी आणखीन एक कंटेनर घेतलं, त्या कंटेनरचा आकार समजा अशा पद्धतीनं आहे, ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे, लार्ज आहे ॲज कम्पेअर टू दीज 2 व्हेसल्स. बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण सेम डेन्सिटी असणारं लिक्विड घेणार आहोत, जे सेम हाईटपर्यंत तिन्ही पण व्हेसलमध्ये आपण फिलअप करणार आहोत. सेम हाईटला तिन्ही पण व्हेसलमध्ये आपण लिक्विड काय केलं, फिलअप केलं. तर त्यांना असं दिसून आलं की या तिन्ही पण बॉटम सरफेसवर असणारं जे प्रेशर आहे ते सेम आहे. पण ॲक्च्युअल असं व्हायला नाही पाहिजे होतं. का बरं, कारण या ठिकाणचं आपण जर पाहिलं, समजा याचा एरिया ए आहे, सेम आहे, याचा पण एरिया ए आहे, सेम आहे दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण या ठिकाणचा जो फोर्स आहे, इथल्या याचं मास M1 आहे, याचं मास M2 आहे. अँड वी नो दॅट, किंवा वी कॅन सी दॅट M1 इज लेस दॅन M2. का बरं, कारण इकडला वरच्या बाजूला याचा शेप कसा होत चालला आहे, वाढत चालला आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये नक्कीच जे फ्लुइड आपण फिलअप केलेलं आहे त्याचं मास किंवा त्याची क्वांटिटी कशी असेल, जास्त असेल. या ठिकाणचा मास जास्त, इथला फोर्स जास्त असायला पाहिजे होता. पण त्यांना असं दिसून आलं की या ठिकाणी प्रेशर जेवढं आहे तेवढंच इथं आहे, तेवढंच इथं आहे, तिन्ही पण ठिकाणचं प्रेशर सेम आहे, असं त्यांना दिसून आलं. याला म्हणतो आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हे त्यांनी एक प्रकारे प्रूव्ह केले. कसं प्रूव्ह केलेलं आहे बघा, तो प्रूफ आपण या ठिकाणी पाहू. काय केले, एक समजा एक व्हेसल घेतली, एक व्हेसल आहे, आपण याच्या अगोदर पण पाहिलं होतं, एक टिपिकल शेपची एक व्हेसल आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पूर्णपणे एक प्रकारचं लिक्विड घेतलेलं आहे, ज्याची डेन्सिटी काय आहे, रो आहे. बरोबर आहे. एक समजा व्हेसल आहे, याची हाईट जी आहे, या लिक्विड कॉलमची जी हाईट आहे
ती एच आहे असं आपण कन्सिडर केलं. बॉटमपासून टॉप सरफेसपर्यंत त्याच्यामध्ये लिक्विड फिलअप केलेलं आहे आपण. त्याची हाईट किती आहे? एच आहे. बरोबर आहे. याची जी डेन्सिटी आहे ती रो आहे. त्याच्यानंतर काय केलं मी, आणखीन एक दुसरी वेसल घेतली ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काहीतरी डिफरंट असेल समजा, आणि याची हाईट जी आहे ती हाईट किती आहे? H1 आहे. याची हाईट किती आहे? H1 आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये पण सेम त्याच डेन्सिटीचं म्हणजे हेच लिक्विड आपण काय केलं, याच्यासारखंच लिक्विड जे समजा याच्यामध्ये समजा आपण ऑइल घेतलेलं आहे किंवा फ्लुइड कुठलंही घ्या, ऑइल घेतलेलं आहे, तर तेच याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? फिलअप केलेलं आहे टॉप टू बॉटम. त्याच्यामुळे याच्या लिक्विड कॉलमची हाईट किती आहे? H2 आहे. आणि आणखीन एक मी या ठिकाणी काय केली, वेसल घेतली ज्या वेसलचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲज कम्पेअर टू दिस टू स्मॉल आहे, आणि त्याच्यामध्ये जे लिक्विड घेतलं त्याची देखील डेन्सिटी कशी आहे? सेम आहे. त्याच डेन्सिटीचं आपण लिक्विड याच्यामध्ये फिलअप केलं. याची हाईट आहे H2. याच्यामध्ये कंडिशन अशी आहे की H1 प्लस H2 इकडं H1 प्लस H2 इज इक्वल टू H. अशा पद्धतीनं आपण हे 3 वेसल्स चॉईस केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल याची हाईट समजा 50 सेंटीमीटर आहे, तर याची 30 आणि याची 20, 30 प्लस 20 50 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण 3 वेसल्स चॉईस केलेले आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते किती आहे समजा, ते आपण कन्सिडर केलं P आहे. बरोबर आहे. या ठिकाणचं किती आहे? P1. या ठिकाणचं किती आहे? P2 आहे. या तिन्ही ठिकाणचं प्रेशर कसं आहे? डिफरंट आहे, कारण याचं मास वेगळं आहे, याचं मास वेगळं आहे, याचं मास वेगळं आहे. बरोबर आहे. आणि तिघांची हाईट पण डिफरंट आहेत. आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर कशावर डिपेंड आहे, तर प्रेशर इज इक्वल टू H ρg. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. प्रेशर हे हाईटवर डिपेंड आहे, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या फ्लुइडच्या डेन्सिटीवर डिपेंड आहे. हेच आपल्याला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये काय करायचं? प्रूव्ह करायचे. बघ इथं काय केलं आपण, 3 वेसल्स घेतल्या, तिन्हीमध्ये लिक्विड सेम डेन्सिटीचं फिलअप केलं. याची जी हाईट आहे या दोघांच्या हाईटच्या कशी आहे? इक्वल आहे. नंतर काय केलं आपण, ही जी वेसल आहे ही वेसल आपण वरच्या बाजूने कम्प्लिटली पॅक केली. कम्प्लिटली काय केली? पॅक केली ही वेसल. बरोबर आहे. याच्यातून थोडंही लिक्विड बाहेरच्या बाजूला जाणार नाही अशा पद्धतीने पॅक केली, आणि वरच्या बाजूला इथं एक होल आपण तयार केलं. आणि ही जी वेसल आहे ही वेसल इथं वर उचलून ठेवली आपण याच्या वरच्या बाजूला. बरोबर आहे. अशा पद्धतीनं इथं आपण होल तयार केलं की जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा आहे खालचा, तेवढाच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण इथं तयार केला आणि याला वरच्या बाजूला ठेवलं. याच्यामध्ये लिक्विड हे वरच्या बाजूला भरलेल्या कंडिशनमध्ये असेल. जसं तुम्ही जार पाहता, आपण काय करतो, खालच्या बाजूला जारमध्ये वरच्या बाजूला एक बॉटल पालती करून ठेवतो. बरोबर आहे. त्यावेळेस काय होते, जर खालून पाणी लिकेज असेल तरच वरून पाणी खाली येते, अदरवाईज दोन्ही पण कसे राहतील? जेवढं त्यांच्यामध्ये लिक्विड आहे तेवढं लिक्विड राहील, म्हणजे ते पाणी राहील. बरोबर आहे. तशा पद्धतीनं आपण काय केलं, या वेसलवरती ही दुसरी वेसल ठेवली आणि इथं खालच्या बाजूला एक होल तयार केलं. त्यामुळं काय होईल, हे दोन्ही वॉटर काय झाले? एक झाले. बरोबर आहे. आता हाईट किती झाली दोघांची? आता हाईट झाली, आता बघा इकडं, या ठिकाणचं प्रेशर किती आहे? P2. मग या ठिकाणचे जर आपण पाहिलं तर इथलं प्रेशर किती आलं पाहिजे? H1, डेन्सिटी सेम आहे रो, आणि हे G. इथलं प्रेशर किती आलं पाहिजे होतं? H2, हे रो आणि G. बरोबर आहे. हे झालं या ठिकाणचं प्रेशर P2. हे या ठिकाणचं प्रेशर पहिल्या वेसलचं P1, आणि हे टोटल प्रेशर आहे. मग आता आपल्याला एक माहीत आहे की इथं काय झालं, पहिल्यांदा इथलं प्रेशर होतं P1 आणि इथलं प्रेशर आहे इथलं प्रेशर आहे P1, आणि हे वरचं प्रेशर इथलं किती आहे? P2. या दोन प्रेशरचं काय होईल? ॲडिशन अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ काय सांगतो हे आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये पाहणार आहोत. थोडक्यात तुम्हाला सांगतो, पास्कल लॉ काय सांगतो, समजा एक वेसल आहे, या वेसलमध्ये एक लिक्विड आपण काय केलेलं आहे? फिलअप केलेलं आहे समजा इथपर्यंत, आणि या लिक्विडला या पॉईंटला, लिक्विडच्या आतमध्ये या पॉईंटला समजा प्रेशर P असेल, आणि वरच्या बाजूनं ही वेसल आपण एका पिस्टनने सील केली. पिस्टन हे अशा पद्धतीचं आपल्याला माहिती आहे. पिस्टन म्हणजे काय? ज्याच्यामधून कसल्याही प्रकारची एअर किंवा कसल्याही प्रकारचं लिक्विड पास होऊ शकत नाही, जे टाईटली क्लोज आहे आणि ते मुव्हेबल आहे अप अँड डाऊन. बरोबर आहे. आणि वरच्या बाजूनं आपण काय केलं, त्याला एक प्रेशर अप्लाय केलं. तर या ठिकाणचं प्रेशर आहे समजा P1. तर या पॉईंटला ह्या पिस्टनचा यूज करून आपण जे काही प्रेशर अप्लाय केलं लिक्विडमध्ये, या पॉईंटला किंवा या लिक्विडच्या आतमध्ये सगळ्या पॉईंटला हे प्रेशर काय होते? डिस्ट्रीब्यूट होते विदाऊट डिमिनिशिंग, म्हणजे याचा अर्थ नष्ट न होता. त्यामुळे या पॉईंटचं प्रेशर P प्लस P1 असं होते. हा तुमचा पास्कल्स लॉ आहे. तसं या ठिकाणी हे वर ठेवल्याच्या नंतर इथलं प्रेशर P2 आणि अगोदरचं प्रेशर P1, या दोघांचं होईल ॲडिशन इज इक्वल टू जे प्रेशर येईल त्याला नाव दिलं आपण P'. मग समजा P' जर आपण फाइंड आउट केलं तर P' इज इक्वल टू P1 काय आहे? H1 ρg प्लस P2 काय आहे? H2
रो जी. याच्यामध्ये पी डॅश इज इक्वल टू आपण काय केलं, रो जी कॉमन काढलं, H1 प्लस H2. बट वी नो दॅट H1 प्लस H2 इज नथिंग बट हाईट ऑफ फर्स्ट वेसल. देअरफॉर काय आलं, H रो जी. दिस इज इक्वल टू इनिशियल प्रेशर, और हे पहिलं जे प्रेशर होतं आपलं सुरुवातीचं त्या प्रेशर एवढंच हे दुसरं प्रेशर आलं. म्हणजे याचा अर्थ इथं आपण काय समजलं याच्यावरून आपल्याला की प्रेशर हे कशावर डिपेंड आहे, तर फक्त लिक्विड कॉलमच्या हाईटवर. त्याचा एरिया किती आहे, त्याच्या आतमध्ये मास किती आहे, या कुठल्याही टर्म या ठिकाणी अफेक्ट करत नाहीत. फक्त प्रेशर या दोन टर्मवर डिपेंड आहे. एक हाईट ऑफ लिक्विड कॉलम अबाव द पॉईंट, ज्या पॉईंटला म्हणजे रेफरन्स पॉईंट जो आपण चॉईस केला, ज्या ठिकाणचं प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्या पॉईंटच्या वरच्या बाजूला त्या फ्लुइड कॉलमची, लिक्विड म्हणण्यापेक्षा या ठिकाणी फ्लुइड म्हणा, फ्लुइडच्या कॉलमची हाईट किती आहे आणि जे कुठलं फ्लुइड तुम्ही चॉईस केलेलं आहे त्या फ्लुइडची डेन्सिटी किती आहे, त्याच्यावरून आपण या ठिकाणी प्रेशर डिफाईन करू शकतो किंवा प्रेशर आपण सांगू शकतो. ठीक आहे, याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता याच्यानंतरचा एक पॉईंट आहे, याच्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे जो म्हणजे पास्कल्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला पाहिजे आहेत. थोडक्यात मी तुम्हाला पास्कल्स लॉ आता सांगितला होता तोच आहे. त्याचं स्टेटमेंट एक्झामसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. बा इकडं 2.3.5 पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ काय सांगतो, थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, परत एक वेळेस सांगतो. बघा इकडं काय म्हणलं, स्टेटमेंट आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. इट स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट. बघा इकडं या डायग्रामवरून समजून घ्या. ही डायग्राम कशाची आहे, काय सांगितले, एक वेसल आहे, बरोबर आहे. वेसलच्या आतमध्ये आपण काय केलेलं आहे, एक फ्लुइड घेतलेला आहे ज्याची डेन्सिटी काहीतरी असेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक पॉईंट आपण हा चॉईस केला. या पॉईंटच्या बाबतीत आपण बोलतोय. आता काय म्हणले, पास्कल्स लॉ काय सांगतो, द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट. समजा या पॉईंटला आपण अप्लाय केलं, म्हणजे आता याचा अर्थ काय केलं, वरच्या बाजून आपण पिस्टन लावलेलं आहे आणि पिस्टन आपण ज्यावेळेस खाली प्रेस करणार आहोत त्यावेळेस आपण जे काय प्रेशर अप्लाय करू ते प्रेशर P1 आहे. आणि या पॉईंटला अगोदरच आपल्याला माहिती आहे फ्लुइडच्या आतमध्ये जर तुम्ही कुठलाही पॉईंट चॉईस केला तर आपण पाहिलं होतं की अपवर्ड याच्या वरच्या बाजूला असणारं जे फ्लुइड आहे, म्हणजे फ्लुइड अबाव द पॉईंट अँड बिलो द पॉईंट एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन दिस पॉईंट. हे आपण स्टडी केलेलं आहे याच्या अगोदर. या ठिकाणी काहीतरी प्रेशर आहे P आणि अप्लाय केलं प्रेशर आहे P1. तर त्यांनी काय म्हणले बघा, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ एनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट. म्हणजे हे सर्व सिच्युएशन कशी आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे किंवा रेस्ट पोझिशनला आहे, बरोबर आहे. ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली. म्हणजे याचा अर्थ या पॉईंटला प्रेशर समजा P होतं आणि या पॉईंटला प्रेशर समजा काहीतरी आणखीन असेल, तर या दोन्ही पण पॉईंटला हे P1 एवढं प्रेशर काय होईल, इक्वली ॲड होईल. म्हणजे याचा अर्थ वरच्या बाजूने मी जेवढं प्रेशर अप्लाय करणार आहे ते सगळंच्या सगळं प्रेशर प्रत्येक पॉईंटला इक्वली सेम मॅग्निट्यूडचं प्रेशर काय होईल, ॲड होईल. जसं की मी सांगितलं, या पॉईंटला प्रेशर P होतं अगोदर, परंतु मी वरच्या बाजूनं P1 एवढं प्रेशर अप्लाय केलं, त्याच्यामुळं इथलं प्रेशर झालं P1 प्लस P किंवा P प्लस P1. सिमिलरली मी आणखीन एक पॉईंट चॉईस केला, समजा खालच्या बाजूला इथलं प्रेशर आहे P डॅश, तर या पॉईंटला प्रेशर किती असेल आफ्टर अप्लाइंग दिस प्रेशर, तर या पॉईंटचे प्रेशर असेल P डॅश प्लस P1. समजा इथं आणखीन एक मी पॉईंट चॉईस केला, या ठिकाणचं प्रेशर आहे समजा P2, तर आता इथलं प्रेशर किती झालं असेल, तर P2 प्लस P1. हे वरचं अप्लाय केलं प्लस इथलं अगोदरचं. म्हणजे कुठलाही या फ्लुइडच्या आतमधला तुम्ही पॉईंट चॉईस करा, त्या प्रत्येक पॉईंटला इक्वली एवढं प्रेशर त्या ठिकाणी काय होईल, अप्लाय होईल, बरोबर आहे. त्यांनी काय म्हणलं या ठिकाणी की बघा परत एक वेळेस सांगतो, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ एनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू द एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड. अनडिमिनिश्ड म्हणजे काय, अनडिमिनिश्ड म्हणजे नष्ट न होता, थोडा देखील लॉस न होता, जेवढं वरच्या बाजूनं अप्लाय केलेलं होतं तेवढं ॲज इट इज प्रेशर त्या प्रत्येक पॉईंटला, फ्लुइडमधल्या प्रत्येक पॉईंटला ते काय होईल, अप्लाय होईल. अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, या कंटेनरच्या ज्या वॉल आहेत त्याच्यावर देखील अप्लाय होईल. आणि त्यांनी पुढे काय म्हणलं, प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट होणार आहे तो जर समजा आपण निग्लेक्ट केला तर आपण काय म्हणू शकतो की वरच्या बाजूनं आपण एक्सटर्नली जे काय प्रेशर अप्लाय केलेलं आहे ते फ्लुइडच्या आतमधल्या प्रत्येक पॉईंटवरती ते प्रेशर इक्वली अँड अनडिमिनिश्ड अप्लाय होईल.
समजलं, यालाच म्हणायचं पास्कल्स लॉ. आता या पास्कल्स लॉवरून आपल्याला एक ॲप्लिकेशन पाहायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येणारं जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट. त्यानंतर मग आपण हायड्रॉलिक ब्रेक्स पाहणार आहोत, पण अगोदर आज आपण हायड्रॉलिक लिफ्ट पाहणार आहोत. तर बघू हायड्रॉलिक लिफ्ट कशी वर्किंग करते किंवा त्याचं इक्वेशन काय आहे. बघा, पहिलं ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट याच्यामध्ये एक डायग्राम आहे आपल्या पुस्तकामधली. डायग्राम अगोदर आपण ड्रॉ करू. डायग्राम मी तुम्हाला काढत त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. याच्यामध्ये काय आहे, हायड्रॉलिक लिफ्ट नेमकं कशासाठी यूज करतात तर आपल्याला माहीत आहे, इट इज यूज टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट युजिंग स्मॉल फोर्स. जसं आपण पाहतो सगळ्यात बेसिक एक्झाम्पल हायड्रॉलिक लिफ्टचं, ज्यावेळेस कारचं टायर किंवा कुठल्याही मोठ्या ट्रकचं टायर पंक्चर झालेलं असेल त्यावेळेस आपण काय करतो, खालच्या बाजूला जी सिस्टीम लावतो, खालच्या बाजूला जी आपण लिफ्ट लावतो त्याला आपण हायड्रॉलिक लिफ्ट असं म्हणतो. फक्त थोडा फोर्स अप्लाय करून, फक्त एक त्याला पंप करून, जसं आपण म्हणजे त्याला एक प्रकारचं हँडल दिलेलं आहे आणि ते हँडल आपण अप अँड डाऊन करून त्या पूर्ण ट्रकला आपण काय करतो, उचलतो, बरोबर आहे, किंवा लिफ्टअप करतो. याचा अर्थ इथं आपल्याला समजू शकतं की हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे याचा अर्थ हे किती मोठं ॲप्लिकेशन आहे आपल्या डेली लाईफमध्ये, की कमीत कमी फोर्स अप्लाय करून आपण लार्ज अमाऊंट ऑफ मास आपण काय करू शकतो, लिफ्टअप करू शकतो. कशा पद्धतीने लिफ्ट होते ते आपण काय करणार आहोत, आज पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला एक माहीत आहे की हायड्रॉलिक लिफ्टचा यूज कशासाठी होतो, तर टू लिफ्ट ऑब्जेक्ट्स बाय युजिंग स्मॉल फोर्स, बरोबर आहे. आता वर्किंग किंवा हे मशीन कसं वर्किंग करतं किंवा हे कशावरती बेस्ड आहे, तर इट इज बेस्ड ऑन पास्कल्स लॉ. हायड्रॉलिक लिफ्ट जेवढ्या काही आहेत ह्या पास्कल्स लॉवर डिपेंड आहेत. मग आता पास्कल्स लॉ या ठिकाणी नेमकं कसा वर्किंग करतो ते आपण पाहणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, या ठिकाणी दोन काय केलं बघा, एक टँक आहे ज्याच्यामध्ये फ्लूइड आपण फिलअप केलं आहे. बघा, काढून दाखवतो मी इथं. हा एक आहे, बरोबर आहे, आणि हा दुसरा टँक आहे या ठिकाणी. आणि हे दोन्ही टँक एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. याचा अर्थ हे दोन्हीमधून फ्लूइड इकडून तिकडून इकडं पास होऊ शकते. अशा पद्धतीने हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड आहेत, बरोबर आहे. याच्यामध्ये हे वरच्या बाजूला इथे एक पिस्टन फिट केलेलं आहे. इथं वरच्या बाजूला एक इथं पिस्टन फिट केलेलं आहे S2 आणि इथं देखील एक पिस्टन फिट केलेलं आहे S1. पिस्टन आपल्याला माहीत आहे कशा पद्धतीने वर्किंग करते. पिस्टन आपण पाहिलेलं आहे टू व्हीलरच्या इंजिनमध्ये मधल्या बाजूला पिस्टन असते, जे पिस्टन कुठल्याही प्रकारचे एअर किंवा फ्लूइड त्याच्या इकडून लिकेज होत नाही, बरोबर आहे. पिस्टन हे टाईटली अप अँड डाऊन अशा प्रकारची मोशन याच्या आतमध्ये परफॉर्म करते. काय म्हणलं आपण याच्यामध्ये, पहिल्यांदा आपण एक टँक घेतला ज्याच्यामध्ये एक प्रकारचं फ्लूइड आहे आणि विथ 2 पिस्टन्स, हा अशा पद्धतीचा एक टँक आहे की दोन्ही म्हणजे थोडक्यात हे 2 स्मॉल टँक आहेत जे एकमेकाला कसे आहेत, इंटरकनेक्टेड आहेत, बरोबर आहे. याच्यामध्ये असणारं पिस्टन कसं आहे, S2 आहे. याच्यामध्ये असणारं पिस्टन कसं आहे, S1 आहे. इथं जर आपण पाहिलं तर याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे या पिस्टनचा, हा समजा आपण A1 कन्सिडर केला आणि याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे हा कसा आहे, A2 कन्सिडर केला. इथं आपल्याला काय दिसतंय, A1 इज लेस दॅन A2. म्हणजे इथं आपण पाहिलं तर आपल्याला समजून येते की S1 पिस्टन किंवा S1 हे जे काय पिस्टन आहे किंवा इकडला जो टँक आहे याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन स्मॉल आहे याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनपेक्षा, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं बघा इकडं, किंवा असं म्हणू शकतो आपण A2 इज व्हेरी ग्रेटर दॅन A1. म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू A2 याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा खूप कमी आहे. त्याच्यामुळं आपण कितीही मोठी ट्रक लिफ्टअप करण्यासाठी हाताने फक्त केवळ फोर्स अप्लाय करतो, तोही एक व्यक्ती, बरोबर आहे, त्या हँडलला अप अँड डाऊन करतो आणि ती मोठी ट्रक लिफ्टअप होते. याचा अर्थ या ठिकाणी उचलली जाते. याचा अर्थ काय की इथला जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे हा इथल्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनपेक्षा खूप लहान आहे, बरोबर आहे. आता बघा इथं आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणचं असणारं जे प्रेशर आहे, बघा ज्यावेळेस या ठिकाणी इथं जो फोर्स आहे हा F1
समजा या ठिकाणी आपण F1 एवढा फोर्स अप्लाय केला, कुठं या बाजूला, बरोबर आहे. तर F1 एवढा फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी जनरेट झालेलं जे प्रेशर असेल तर ते असेल P1 इज इक्वल टू F1 डिवायडेड बाय A1. मग काय होईल आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ इथं या ठिकाणी जनरेट झालेलं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल किंवा इक्वली ट्रान्समिट होईल, बरोबर आहे. प्रत्येक पॉईंटला तेवढ्या मॅग्निट्यूडचं प्रेशर काय होईल इक्वली ट्रान्समिट होईल. म्हणजे याचा अर्थ इथून हे प्रेशर काय होईल इथं असणाऱ्या प्रत्येक पॉईंटवरती इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल किंवा एवढ्याच मॅग्निट्यूडचं प्रेशर या प्रत्येक पॉईंटवरती असेल. त्याच्यामुळं या ठिकाणी इथं जो ठेवला दुसरा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला हा F2 हा फोर्स काय करेल लिफ्ट अप करेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणचं प्रेशर किती आहे तर म्हणजे आपण काढू शकतो P2 इज इक्वल टू आपल्याला माहित आहे या ठिकाणचा फोर्स कॅल्क्युलेट करायचा आपल्याला F2 इज इक्वल टू तिथला फोर्स आपल्याला माहित आहे फॉर्म्युला P इज इक्वल टू F बाय A आहे. त्यामुळे F इज इक्वल टू काय येते F इज इक्वल टू P इंटू A असेल. म्हणजे या ठिकाणचा फोर्स किती असेल F2 इज इक्वल टू F1 A1 इंटू या ठिकाणचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2. म्हणजे हा फोर्स कसा आला F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवायडेड बाय A1. एवढ्या मॅग्निट्यूडचा फोर्स किंवा लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स त्या ठिकाणी काय होईल जनरेट होईल आणि वरच्या बाजूला ठेवलेला जो ऑब्जेक्ट आहे तो काय होईल इझिली लिफ्ट अप होईल. अशा पद्धतीनं ही हायड्रॉलिक लिफ्ट काय करते वर्किंग करते. याचा जो काही ॲनिमेटेड व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी याच्या शेवटी एक देतो आणि आतमध्ये एक देतो. या ठिकाणी आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण नंतर पाहणार आहोत मग हायड्रॉलिक ब्रेक्स. ठीक आहे या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू. Here I have a horizontal cylinder with a piston and there are 3 vertical tubes at different points. Now the pressure in the horizontal cylinder is indicated by the height of liquid column in the 3 vertical tubes and it is necessarily the same in all, as you might have guessed. Now let's see what happens when we change the pressure. If I push the piston, the fluid level rises in all the tubes, but once again reaching the same level in each one of them. What can we deduce from this? Well, this indicates that when the pressure on the cylinder was increased, it was distributed uniformly throughout. So we can say whenever external pressure is applied on any part of a fluid contained in a vessel, it is transmitted undiminished. That is the key word, undiminished, and equally in all directions. And this is Pascal's law for transmission of fluid pressure. And you know what? It has a number of applications in daily life. Hydraulic lift. Pascal's law states that the pressure applied at one point of the liquid is transmitted equally in all directions. This principle is applied in hydraulic lift for lifting heavy objects. Let us see how the hydraulic lift uses the principle of Pascal's law. Consider a liquid container which consists of 2 pistons, A and B, fitted in 2 cylinders with area A1 and A2, where A1 is small and A2 is large enough to hold an automobile. According to Pascal's law, when a pressure P1 is exerted over the small piston, a force F1 is applied over the small piston with area A1. This force is transmitted over a large area A2, thus giving a greater force F2 and leads to a pressure P2 over the piston B. This pressure is used for lifting the automobile placed over the piston B. Hence, P1 is equal to P2 or F1 by A1 is equal to F2 by A2. Thus, when F1 is reduced by releasing the piston A, F2 is also reduced proportionally. Hence, the piston B, which is holding the automobile, comes back to its